श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. विश्वामित्रांबरोबर राम आणि लक्ष्मण दोघेही बाहेर पडतात. त्यांच्याबरोबर राम लक्ष्मणांचे कुलगुरू असणारे, त्यांच्या कुलाचे आचार्य असणारे वसिष्ठ महामुनीसुद्धा यज्ञ कार्याच्या निमित्ताने तेही त्यांच्याबरोबर जातात. वाटेमध्ये वसिष्ठ महामुनी आणि विश्वामित्र ऋषी हे दोघेही राम लक्ष्मणांना सर्व प्रकारचं ज्ञान देतात. सर्व प्रकारची शस्त्र अस्त्र कशी चालवायची याचं प्रशिक्षण देतात. मुळात हे भगवंताचेच अवतार असल्यामुळे राम हा प्रत्यक्ष विष्णूचा 7वा अवतार आणि लक्ष्मण हा शेषनाग अवतार घेऊन रामाचा भाऊ म्हणून या जन्मामध्ये प्रगट झालेला आहे. आणि हे दैवी सामर्थ्य संपन्न असल्यामुळे आणि मूळचेच ज्ञानी असल्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टी शिकवण्याची आवश्यकताच नव्हती खरं तर. पण गुरूंचं महत्त्व वाढावं, समाजापुढे एक आदर्श निर्माण व्हावा, गुरूंनी आम्हाला शिकवलं हे समाजाला दिसावं, आणि म्हणून केवळ याच कारणांसाठी ते गुरुगृही आश्रमात राहून विद्या घेत होते. आणि आता यज्ञ कार्याला जाण्याच्या निमित्ताने वाटेमध्ये 2 महागुरू वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र ऋषी यांनी त्यांना सर्व प्रकारच्या ज्ञानाची माहिती दिली. आपण माहिती दिली म्हणूया, कारण ज्ञान दिलं म्हणायला त्यांच्याजवळ ते आधी होतंच. मग माहिती दिली किंवा चर्चा केली असं म्हणूया आपण. आणि मग जात असताना वाटेमध्ये अनेक राक्षस या विश्वामित्रांना आणि वसिष्ठांना आडवे आले. त्या राक्षसांचा राम लक्ष्मणांनी निपात केला. त्यानंतर ते जेव्हा विश्वामित्र ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचले आणि जेव्हा प्रत्यक्ष यज्ञ आणि यज्ञाचं कार्य सुरू झालं, त्यावेळेला हे अनेक राक्षस येऊन त्यांच्या यज्ञामध्ये विघ्न निर्माण होण्यासाठी आकाशातून मांस, रक्त, हाडं, अर्धवट देहाचे झालेले तुकडे अशा गोष्टी फेकत असत. आणि त्या यज्ञकुंडाचा आणि यज्ञमंडपाचा विध्वंस करण्यासाठी ते अशा प्रकारचे निरनिराळी वाईट कर्म करत असत. आणि हे प्रभू रामचंद्रांना विश्वामित्रांनी अगोदरच सांगून ठेवलेलं असल्यामुळे त्यांच्या या वाईट कर्मांचा कुठलाही परिणाम श्रीरामांनी होऊ दिला नाही. उलट आपल्या सामर्थ्यांनी त्यांनी त्या आश्रमाभोवतीचा काही परिसर हा राक्षस आत येऊ नये
किंवा त्यांची मायावी शक्ती त्या प्रदेशामध्ये काम करू नये अशा प्रकारचा बंदोबस्त रामाने करून टाकला. आणि म्हणून ते त्या मर्यादा रेषेच्या बाहेरूनच त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. तिथे लक्ष्मणाची योजना केली होती आणि लक्ष्मण त्या मर्यादा रेषा ओलांडून त्यांना आत येऊ देत नसे. अशा प्रकारे राम लक्ष्मणांनी विश्वामित्रांच्या यज्ञ कार्याचं रक्षण केलं आणि त्यांचे यज्ञ पार पडले. इकडे राम लक्ष्मण यज्ञ कार्यासाठी रक्षण करायला आलेले आहेत ही वार्ता रावणापर्यंत जाऊन पोहोचली आणि रावणाने आपले अनेक शूरवीर असणारे राक्षस त्या यज्ञाच्या विध्वंसासाठी आणि उपद्रव देण्यासाठी पाठवले. अशा 14,000 राक्षसांचा राम लक्ष्मणांनी वध केला. त्याच्यानंतर एकदा आश्रमामध्ये विश्वामित्र ऋषी असेच विश्रांती घेत बसलेले असताना जनक राजाकडून त्यांना स्वयंवरासाठी बोलावणं आलं आणि विश्वामित्र, वसिष्ठ ऋषी आणि इतर काही ऋषी जे त्या यज्ञ कार्यामध्ये सहभागी झाले होते, अशा सर्व ऋषी मुनींना आग्रहाचं आमंत्रण राजा जनकाकडून घेऊन त्यांचा एक दूत हा निरोप घेऊन आला. विश्वामित्रांनी त्या स्वयंवरासाठी जाण्याचं मान्य केलं आणि अनायासे आम्ही चाललोच आहोत. तर हे राम लक्ष्मणानो, तुम्हीही दोघे आमच्याबरोबर या. कसा कसा तो स्वयंवराचा सोहळा असतो, काय काय गमती जमती असतात, त्या तुम्हालाही पाहायला मिळतील आणि अनायासे आम्हाला बोलवणं आलेलं आहेच, तर आम्ही जाऊच. अशा प्रकारे राम लक्ष्मणांसह जनकाच्या मिथिला नगरीला जाण्याचा निश्चय झाला आणि एक दिवस सकाळी विश्वामित्र ऋषी, वसिष्ठ महामुनी, राम आणि लक्ष्मण या विवाह सोहळ्यासाठी आणि स्वयंवरासाठी म्हणून जनकाच्या मिथिला नगरीला जाण्यासाठी निघाले. अनेक प्रकारचे डोंगर, अनेक प्रकारच्या नद्या ओलांडून निसर्गाची दृश्य पाहत अत्यंत आनंद घेत ते जात होते. वाटेमध्ये त्यांना एक ओसाड असा आश्रम दिसला आणि त्या आश्रमाच्या भोवती सगळी झाडं, लता, वेली वाळून गेलेल्या होत्या. पाण्याचा कुठेही एक थेंब मागमूस नव्हता. पक्ष्यांचा किलबिलाट नव्हता.
चिवचिवाट नव्हता. त्या परिसरामध्ये आसपास कुठे प्राणी दिसत नव्हते. कोणत्याही प्रकारची अशी आनंदी किंवा समाधानी अशी छटासुद्धा त्या प्रदेशामध्ये दिसत नव्हती. सगळीकडे ओसाड, निर्मनुष्य आणि अत्यंत भयानक असा तो प्रदेश दिसत होता. रामांना कुतूहल वाटलं. रामाने विचारलं, गुरुजी, हा प्रदेश असा निर्जन ओसाड का दिसतोय? आणि आश्रम तर चांगला बांधलेला आहे, व्यवस्थित आहे. मग इथे झाडं अशी वाळलेली का? पानं गळून गेलेली का? पक्ष्यांचा चिवचिवाट नाही, किलबिलाट नाही, प्राण्यांचं ओरडणं नाही. इथे हवासुद्धा विचित्रच वाहते आहे. कुठेही प्रसन्नता नाही, कुठेही टवटवीतपणा नाही. विश्वामित्रांनी रामांना एक कथा सांगितली आणि ती कथा म्हणजे गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांची कथा विश्वामित्र ऋषी रामांना सांगू लागले. ते म्हणाले, रामा, या आश्रमामध्ये फार पूर्वी गौतम नावाचा एक अत्यंत ज्ञानी, अत्यंत तपस्वी, त्रिकाल ज्ञानी असणारा आणि अत्यंत आचार विचार संपन्न असणारा, भगवंताची सेवा करणारा, कठोर तपश्चर्या करणारा आणि दिवसभर भगवंताचं ध्यान करण्यामध्ये मग्न असणारा असा गौतम नावाचा ऋषी इथे राहत होता. त्याची अहिल्या नावाची अत्यंत घरंदाज, पतिव्रता आणि सर्व गुण संपन्न असणारी चारित्र्यवान अशी पत्नी होती. ती दिसायला अत्यंत सुंदर होती की स्वर्गातल्या अप्सरा मेनका सुद्धा तिच्या पुढे फिक्या पडत, इतकी ती सुंदर होती. आणि नुसतीच सुंदर नव्हती तर गुणवान देखील होती. सर्व गुण संपन्न होती. अत्यंत पतिव्रता स्त्री होती. सदैव पती सेवेमध्ये ती मग्न असे आणि पतीच्या आज्ञेचं पालन करण्यामध्ये ती कसोशीने प्रयत्न करी. आपल्या पतीच्या इच्छेबाहेर ती कधी जात नसे. अत्यंत थोर मनाची, साध्वी वृत्तीची, गुणवान, शीलवान, अतिशय चारित्र्यवान अशी ती पत्नी होती. आणि म्हणूनच सर्वांनाच तिच्याबद्दल आकर्षण होते. स्वर्गातले देवसुद्धा तिच्यावर फिदा व्हायचे. अनेक देव विमानातून जात असताना हिच्याकडे पाहून, तिच्या सौंदर्यावर भाळून ती आपल्याला कशी प्राप्त होईल याच विचारामध्ये दंग असायचे. देवांचा राजा असणारा इंद्र हा तर तिच्या सौंदर्याने वेडा झाला होता आणि काहीही करून तिची प्राप्ती करून घ्यायचीच. आणि कधी ना कधी तिचा उपभोग घ्यायचा असं त्या इंद्राने मनोमन ठरवलं होतं. त्याप्रमाणे तो
निरनिराळ्या प्राण्यांची पक्ष्यांची रूपं घेऊन त्या आश्रमाच्या आजूबाजूला संधीची वाट पाहत कायम टपूनच बसलेला असे. परंतु त्याला ती संधी काही मिळत नव्हती. कारण गौतम ऋषी आपला आश्रम सोडून कुठेही जात नसत आणि गेले तरी लगेच परत येत असत. त्यामुळे याला त्या अहिल्याचं काय नेमकं करावं आणि कसा तिचा उपभोग घ्यावा याचा विचार करून करून इंद्र हैराण झाला होता. एक दिवस त्याने पहाटेच, अगदी भल्या पहाटे एका कोंबड्याचं रूप घेतलं आणि जोरजोराने बांग दिली. कोंबडा ओरडला, गोपाल कृष्ण भगवान की जय.